तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये। तर आता साईटवर जायच्या आधी नाश्ता करून घ्या बघा, एकदम हेल्दी नाश्ता बनवलाय मम्मी। मग आता आवरून बिवरून झालं, मग निघालो साईट। तर साईटवर पोहोचला आरामशीर ट्रक येऊन थांबला आणि बघा आज ह्या बिल्डिंगच्या स्लॅबचं काम करायचंय। तर मग मी यायच्या आधी तिथं पंप बिम लावून एकदम सिस्टीम करून ठेवली होती। ह्या बघा असं पंप चालू आहे भोया, लईच अडचण आहे जीवनात। ह्या बघा वर चालू स्लॅब आहे म्हणून इंजिनियर साहेब माझ्या आधी येऊन बसले। ह्या बघा हा पाईप वरती आला आणि डायरेक्ट शेवटपर्यंत नाही। आणि सगळ्यात आधी आता इकडची बीम्स आणि स्लॅब भरून घ्यायचं आणि मग त्यानंतर इकडचा राहिलेला पोर्शन भरून घ्यायचं। मित्रांनो ह्या बघा हे असतं व्हायब्रेटर, याला आपल्याला कॉन्क्रीट मध्ये फिरावं लागतं कारण की कॉन्क्रीट मध्ये कोणतेच एअर वाईड्स राहू नये। आणि मग काय बोलता बोलता पंपाशी टीएम येऊन पण उभा राहिला, टाइम पास झाला म्हणून डायरेक्ट पंपवाल्याला वरती कॉन्क्रीट सोडायला सांगितलं। तोपर्यंत इन्स्पेक्शन करायला आमचे मोठे इंजिनियर साहेब पण आले होते, त्यांना पण व्हिडिओ मध्ये घेऊन टाकलं। आणि हे बघा व्हायब्रेटर अशा पद्धतीने कॉन्क्रीट मध्ये चालवावं लागतं आणि मग ज्या भागामध्ये कॉन्क्रीट फिलअप करून झालंय त्या ठिकाणी थापीने बघा असं प्लेन करून घ्यावं। आणि मग काय बोलता बोलता एक टीएम संपला पण दुसरा येऊन लागला आणि तिसरा वेटिंगला होता, म्हणजे आज रपारपा टीएमच्या गाडी। आणि बघा त्या दिवशी मी तुम्हाला त्या स्लॅब वरतून ह्या स्लॅबचा व्हिडिओ दाखवतो। या स्लॅबसाठी टोटल 40 m³ कॉन्क्रीट लागणार। तर मित्रांनो फायनली स्लॅबचं काम पूर्ण झालं आणि थोडीफार जी आहे ती फिनिशिंग चालू आहे।